हॅलो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 इम्पॉर्टंट ड्रगबद्दल डिस्कशन करणार आहोत. एक आहे लोकल ॲनेस्थेटिक, एक आहे मिस्थेनिया ग्रॅव्हिस आणि एक आहे ग्लुकोमा. म्हणजे असे ड्रग जे मिस्थेनिया ग्रॅव्हिस, ग्लुकोमा याच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात आणि स्पेशली जे लोकल ॲनेस्थेटिक आहे त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. ओव्हरऑल आजचा जो काही युनिट आहे तो युनिट नंबर 3 आहे आणि त्याचा 5th पार्ट म्हणजेच लास्ट पार्ट आहे ड्रग ॲक्टिंग ऑन अ पेरिफेरल नर्वस सिस्टीम. म्हणजे आजचा हे युनिट आपलं कंप्लीट होणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल गाईज, हे 3 जे कंडिशन आहे म्हणजेच लोकल ॲनेस्थेटिक, मिस्थेनिया ग्रॅव्हिस आणि ग्लुकोमा, हे काय आहे, हे कशामुळं होतं, कशासाठी यूज होतं ते आपण डिस्कशन करणार आहोत. आफ्टर दॅट पर्टिक्युलर ड्रग जे काही मेकॅनिझम शो करत आहेत त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत आणि ह्या काही क्लासिफिकेशनमधले जे ड्रग्स आहे त्या ड्रग्सबद्दल कुठले कुठले ड्रग्स आहे ते डिस्कशन करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघणार आहोत की पहिली जी कंडिशन आहे, पहिले जे ड्रग आहे ते आहे लोकल ॲनेस्थेटिक. आता हे लोकल ॲनेस्थेटिक म्हणजे काय? सी, इथे वर्ड आला आहे लोकल. लोकल म्हणजे काय तर एक पर्टिक्युलर एरिया. फॉर एक्झाम्पल, हा एक हँडचा ऑर्गन आहे, हा हात आहे आपला आणि ह्या पोर्शनमध्ये एखादी कुठली तरी सर्जरी करायची आहे. मग काय होतं की जेव्हा आपल्याला सर्जरी करायची असते तेव्हा वी नो की प्रत्येक बॉडी ऑर्गनमध्ये नर्व्स असतात आणि ह्या नर्व्स काय करतात, ऑर्गन थ्रू ब्रेनपर्यंत जे काही सेन्सेशन आहे त्या सेन्सेशनची फिलिंग पोहोचवतो. सो फॉर एक्झाम्पल, इथे कट करायचं आहे. कट केल्यानं काय होणार आहे की इथे भरपूर अशी ब्लिडिंग होणार आहे, भरपूर असं पेन होणार आहे आणि ह्या पेनची सेन्सेशन कुठे जाणार आहे, आपल्या ब्रेन थ्रू. ॲक्शन म्हणून काय पाठवणार आहे, मोटर इम्पल्सेस थ्रू काय येणार आहे की आपल्याला हात इथनं रिमूव्ह करायचा आहे. हे नॉर्मल प्रोसेस आहे. बट मग अशा वेळेस आपल्याला सर्जरी तर करायची आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो तर असे काही ड्रग्स देतो पर्टिक्युलर एरियावरती अफेक्ट करणारे. ठीक आहे, हे जो काही एरिया आहे जिथे आपल्याला सर्जरी करायची आहे, ह्या एरियाचा जो काही पेन आहे तो पेनला ब्लॉक करतो. म्हणजे तुम्ही इथे कट जरीही केलं, ब्लिडिंग जरी झाली, तरीही जो काही पर्टिक्युलर पेशंट आहे त्याला कुठल्याही प्रकारची इम्पल्सेस जात नाही, तो कुठलाही प्रकारचा रिस्पॉन्स शो करत नाही या पर्टिक्युलर एरिया थ्रू. ठीक आहे, सो इथे पेन सेन्सेशन हे लॉस होतं. ठीक आहे, बट लोकल आला आहे म्हणून हा लोकलाइज्ड एरिया, ज्या एरियामध्ये आपला ड्रग देणार आहे त्या एरियामध्येच इफेक्ट शो करतो. ठीक आहे, ही जी काही कंडिशन असते म्हणजे जिथे पेन सेन्सेशन होत आहे हे रिव्हर्सिबल आहे. ठीक आहे, रिव्हर्सिबल आहे म्हणजे काय तर एकदा सेन्सेशन जेव्हा लॉस केली तर परमनंटली लॉस होतं का नाही. आफ्टर सम पिरियड ऑफ टाईम त्या ड्रगची इफेक्ट कमी झाली किंवा पर्टिक्युलर जो काही टाईम असला, टी हाफ असला, त्या टाईमपर्यंत हे सेन्सेशन ब्लॉक करतं. आफ्टर दॅट हे रिव्हर्सिबल आहे, मीन्स याला आपण अगेन रिगेन करू शकतो. हे जे काही पेन सेन्सेशन आहे ते अगेन रिगेन होणार किंवा जेव्हा ड्रगचं इफेक्ट कमी होणार. हे झाले आपले लोकल ॲनेस्थेटिक. आता हे जे काही लोकल ॲनेस्थेटिक आहे स्पेशली सेन्सेशन लॉस करतात, बट इथे कुठल्याही प्रकारचं कॉन्शियसनेस लॉस होत नाही. म्हणजेच काय, पेशंट हा अवेक असतो, तो जागा असतो, त्याला माहिती आहे की या पर्टिक्युलर रिजनमध्ये सर्जरी होत आहे, बट त्याला पेन सेन्सेशन होणार नाही आहे. हे ड्रग कशा प्रकारे वर्क करतात तर सी, वी ऑल ऑफ यू नो की हे न्यूरोनल चेन आहे आणि सगळं काय कोण रेग्युलेट करतं पेन सेन्सेशन तर न्यूरॉन्स करतात. आता फॉर एक्झाम्पल, हा आपला एक सिंगल न्यूरॉन आहे. इथे काय असतात, इथे सेल बॉडी असते, न्यूरॉनचं स्ट्रक्चर आता आपल्या सगळ्यांना पार्ट झालेलं आहे आणि इथे डेंड्राइट्स असतात. हे काय करतात, फर्दर न्यूरॉनला अटॅच्ड असतात. आता जेव्हा कुठलीही सेन्सेशन जेव्हा जायची असते तर आपल्याला माहिती आहे की न्यूरॉनमध्ये एक प्रोसेस असते. लाईक पहिली असते पोलरायझेशन, ठीक आहे, सेकंड आहे डीपोलरायझेशन अँड थर्ड वन आहे रिपोलरायझेशन. ह्या 3 वेनी सेन्सेशन मूव्ह होतं, हे आपल्याला माहिती आहे. पोलरायझेशन म्हणजे काय तर जिथे आपला न्यूरॉनमध्ये जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह बॅलन्स आहे ते मेंटेन आहे, आउटसाईड पॉझिटिव्ह आहे, इनसाईड निगेटिव्ह आहे. डीपोलरायझेशन म्हणजे काय तर सोडियम चॅनल हे ओपन झाल्यामुळं इनसाईड पॉझिटिव्ह कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. रिपोलरायझेशन म्हणजे काय तर इथे पोटॅशियम चॅनल ओपन झाल्यामुळं पोटॅशियम बाहेर जातो आणि अगेन आउटसाईड पॉझिटिव्ह, इनसाईड निगेटिव्ह मेंटेन होतं. पेन सेन्सेशन केव्हा होतं तर ही जी फर्स्ट कंडिशन आहे, आपली बॉडी रेस्टमध्ये असते, म्हणजे किंवा जे न्यूरॉन आहे ते रेस्टमध्ये आहे. जेव्हा सोडियम चॅनल ओपन केलं तेव्हाच आपले जे काही पेन आहे ते रेग्युलेट होतं आणि अगेन एकदा पेन सेन्सेशन निघाले म्हणजे पेनची जी काही सिग्नल आहे ती निघाली तर काय होतं, अगेन आपली जी काही न्यूरॉन आहे ते रेस्ट कंडिशनमध्ये आहे किंवा सेकंड इम्पल्स घेण्यासाठी रेडी आहे. मग आपले लोकल ॲनेस्थेटिक कुठे वर्क करतात तर ही जी काही डीपोलरायझेशनची प्रोसेस आहे इथे आपले लोकल ॲनेस्थेटिक वर्क करतात. हे काय करतात ते आता बघूया.
हा एक झोन झाला. इथेच आपलं सगळं काय होणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल गाईज, हे जे काही लोकल ॲनेस्थेटिक आहे हे लिपोफिलिक असतात. ठीक आहे, लिपोफिलिक म्हणजे काय, तर लिपिड सोल्युबल ड्रग आहे, म्हणून इझिली हे जे काही मेम्ब्रेन आहे ते इझिली क्रॉस करणार. कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक मेम्ब्रेन आपल्या बॉडीमध्ये मोस्ट ऑफ द मेम्ब्रेन हे फॉस्फोलिपिडनी मेड ऑफ झाली आहे आणि लाईक डिझॉल्व इन लाईक. सो इथे लिपिड ड्रग इझिली एंटर्ड होतात. एंटर झाल्यानंतर काय होणार की हा जो पर्टिक्युलर लोकल ॲनेस्थेटिक आहे हा काय होतो, तर हा आयोनाइज्ड फॉर्ममध्ये येतो. म्हणजे काय याच्यामध्ये काय जे काही पर्टिक्युलर आयन्स आहे ते रिलीज होतात. सो नॉर्मली आपल्याला माहिती आहे डिपोलरायझेशन होण्यासाठी काय होणार आहे की सोडियम चॅनल हे ओपन होणार आहे, सोडियम आतमध्ये जाणार आहे पेन रेग्युलेशनसाठी. मग हे जे आपले लोकल ॲनेस्थेटिक काय करतात की हा पर्टिक्युलर सोडियम चॅनल, ठीक आहे, स्पेशली जे काही व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल आहे यावरती ॲक्ट करणार आणि हा जो रस्ता आहे ज्या रस्त्यामुळं सोडियम एंटर्ड होतो त्याला कम्प्लिटली ब्लॉक करणार. ठीक आहे, म्हणजे सोडियम आतमध्ये येणार नाही. जर सोडियम आतमध्ये येणार नाही तर काय होणार आहे, तर कुठल्याही प्रकारचं डिपोलरायझेशन होणार नाही. डिपोलरायझेशन झाल्यानंतर काय होणार नाही की सोडियम आतमध्ये नाही आला, डिपोलरायझेशन झाला नाही तर पेन सेन्सेशन रेग्युलेट होणार नाही. पेनच आपल्याला रेग्युलेट होणार नाही तर ब्रेनपर्यंत कुठल्याही प्रकारचं सेन्सेशन जाणार नाही किंवा जे काही सर्जरी करायची आहे ते इझिली होतं. ठीक आहे, सो ॲक्शन पोटेन्शियल होणार नाही, डिपोलरायझेशन होणार नाही, सोडियमची एंट्री होणार नाही, इम्पल्स कुठल्याही प्रकारचं जनरेशन होणार नाही आणि ओव्हरऑल जो काही पेन आहे तो पेन फील होणार नाही. हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे पोलरायझेशन, डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन, या तिन्ही कंबाईन वर्डला काय म्हणतात, तर याला आपण ॲक्शन पोटेन्शियल म्हणतो. ठीक आहे, आता हे जे काही लोकल ॲनेस्थेटिक आहे सगळ्यात आधी पेन सेन्सेशन ब्लॉक करतात, देन टेम्परेचर सेन्सेशन, देन टच, प्रेशर अँड देन मोटर फंक्शन ब्लॉक करतात. ओके, सो हे जे काही ड्रग आहे ह्या ड्रगचे क्लासिफिकेशन काय आहे, म्हणजे कुठल्या प्रकारचे कुठल्या कॅटेगरीचे ड्रग्स इथे आहे. पहिला आहे इस्टर टाईप आणि सेकंड आहे अमाइड टाईप. म्हणजे फर्स्ट क्लास आहे तो आहे इस्टर टाईप आणि सेकंड क्लास आहे अमाइड टाईप. इस्टर टाईपमध्ये कुठले ड्रग आहे, तर इथे प्रोकेन, टेट्राकेन आणि बेन्झाकेन. तुम्ही BT किंवा BPT म्हणून आठवण ठेवू शकता. B स्टँड फॉर बेन्झोकेन, P स्टँड फॉर प्रोकेन अँड T स्टँड फॉर टेट्राकेन. बट हे जे काही ड्रग आहे हे ते ह्या ड्रगचे ॲलर्जी कॉज होणारे चान्सेस जास्त आहे का, तर हे प्लाझ्मा इस्टरेज थ्रू मेटाप्लाइज्ड होतात. सो मग इथे हे जे काही ड्रग्स आहे याला कमी प्रमाणात यूज केलं जातं. सेकंड जी कॅटेगरी आहे ती आहे अमाइड टाईप डेरिव्हेटिव्ह. यामध्ये कुठले ड्रग आहे, तर एक आहे लिडोकेन, बुपिवाकेन, रुपिवाकेन अँड मुपिवाकेन. आता हे जे काही ड्रग्स आहे हे मोर स्टेबल आहे ॲज कम्पेअर टू दिस इस्टर टाईप. कारण यामध्ये काय होतात की हे ड्रग्स पर्टिक्युलर लिव्हरमध्ये मेटाबलाइज्ड होतात, मग हे सेफर आहे आपल्यासाठी. ठीक आहे, सो ही झाली फर्स्ट कॅटेगरी. लिडोकेन हा मोस्ट ऑफ द डेंटल सर्जरी आहे याच्यामध्ये यूज केली जाते. बुपिवाकेन हे स्पायनल सर्जरीसाठी यूज केला जातो, बट हा आपला कार्डिओटॉक्सिसिटी शो करतो. हा झाला आपला लोकल ॲनेस्थेटिक. नाव सेकंड कंडिशन कुठली आहे, तर सेकंड कंडिशन आहे आपली दॅट वन इज अ मिस्थेनिया ग्रॅव्हिस. आता ही मिस्थेनिया ग्रॅव्हिस म्हणजे काय, तर ही एक ऑटो इम्युन डिसीज आहे. म्हणजेच काय, तर सेल्फ जे काही इम्युन सिस्टीम आहे यांनी जनरेट झालेली डिसीज आहे. यामध्ये काय होतं, तर फॉर एक्झाम्पल हे न्यूरॉन्स कुठे जाणार आहेत, हे पर्टिक्युलर मसलला जाऊन अटॅच होणार आहे. ठीक आहे, सो कन्सिडर करूया की हा एक आपला मसल आहे आणि इथे आपला न्यूरॉन अटॅच होता. तर न्यूरॉन अटॅच होण्यासाठी कुठले रिसेप्टार लागतात, तर वी ऑल ऑफ यू नो निकोटिनिक मसल रिसेप्टार्स लागतात. इथे काय होतात मिस्थेनिया ग्रॅव्हिसच्या कंडिशनमध्ये हे जे काही निकोटिनिक मसल रिसेप्टार आहे ते त्यांचं वर्क प्रॉपर करत नाही आणि यामुळं काय होतं की हे जे काही जंक्शन आहे ह्या जंक्शनमध्ये विकनेस होतो. ठीक आहे का, तर हे रिसेप्टार प्रॉपर वर्क करत नाही. मग ट्रीटमेंट म्हणून काय आहे, आता फॉर एक्झाम्पल हे रिसेप्टर जर वर्क करणार नाही म्हणजे इथे काय होणार, तर इथे आपले जे काही न्यूरो ट्रान्समिटर्स आहे, केमिकल आहे, ते प्रॉपर बाउंड होणार नाही, त्यांचा ॲक्शन शो करणार नाही, रिस्पॉन्स शो करणार आहे. जे काही न्यूरो ट्रान्समिटर आहे ते कुठले आहे, तर ते आहे ॲसिटिल कोलिन. मग ट्रीटमेंट म्हणून आपण काय करणार, तर मिस्थेनिया ग्रॅव्हिसच्या कंडिशनमध्ये ॲसिटिल कोलिनचं कॉन्सन्ट्रेशन आपण इन्क्रीज करतो. ठीक आहे, आणि सेकंड वेने काय करणार की हा जो काही रिसेप्टर आहे याची ॲक्टिव्हिटीला आपण इन्क्रीज करतो. ठीक आहे, सो आपले ड्रग ह्या दोन मेकॅनिझमवरती वर्क करतात. ड्रग कुठले आपण यूज करतो, तर ह्या कॅटेगरीमध्ये अँटी कोलिन इस्टरेज ड्रग
ह्या यूज करतो. तर हे काय करतात तर सी अँटीकोलिन इस्टरेज म्हणजे काय, अँटी मीन्स अपोज, ठीक आहे. कोलिन इस्टरेज काय आहे तर हा एक हार्मोन आहे आणि हा काय करतो ॲसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम करतो. म्हणजे ॲसिटिल कोलिनला डिॲक्टिवेट करतो, ॲसिटिल कोलिनचं कॉन्सन्ट्रेशन कमी करतो. आपले जे ड्रग काय आहे अँटीकोलिन इस्टरिंग, हा जो काही पर्टिक्युलर एन्झाईम आहे यालाच ब्लॉक करतो, याला अपोज करतो. हाच राहणार नाही तर हा काय करणार, ACHचं मेटाबॉलिझम होऊ देणार नाही. ओव्हरऑल काय होणार आहे की ACH दॅट इज ॲसिटिल कोलिनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आहे. आणि मिस्थेनिया ग्रॅव्हिसच्या कंडिशनमध्ये आपल्याला तेच पाहिजे काय तर ॲसिटिल कोलिनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज पाहिजे, ठीक आहे. सो ह्या कॅटेगरीमध्ये ड्रग कुठले आहेत तर अगदी सिम्पल आहे, हे जे स्टिग्मिनवाले ड्रग आहे दॅट इज द निओस्टिग्मिन, पॅरिडोस्टिग्मिन हे आपले ड्रग आहे जे मिस्थेनिया ग्रॅव्हिसच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात. देन ॲड्रोफोनियम हा एक अल्सो ड्रग आहे. अदर ड्रग कुठले आपण ह्या कॅटेगरीमध्ये यूज करतो तर फर्स्ट आहे कॉर्टिकोस्टिरॉइड्स अँड इम्युनोसप्रेसेंट्स. हे झाली मिस्थेनिया ग्रॅव्हिसची कंडिशन. नाव थर्ड जी टर्म आहे दॅट वन इज अ ग्लुकोमा. आता ही ग्लुकोमा काय आहे तर हा एक आईजमध्ये होणारी कंडिशन आहे. आईजमध्ये काय होतं की इथे फॉर एक्झाम्पल हा आपला आय आहे आणि इथे काय होतं की इंट्रा ऑक्युलर प्रेशर इन्क्रीज होतं. म्हणजे काय तर हे जे काही इंट्रा ऑक्युलर स्पेस आहे इथे एक प्रेशर इन्क्रीज होतं. कशामुळं तर इथं फ्लूइड रिटेक्शन किंवा फ्लूइडचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यामुळे इथं प्रेशर क्रिएट होतं. प्रेशर क्रिएट झाल्यामुळे इथे जे काही न्यूरॉन्स आहे हे न्यूरॉन्स ब्लॉक होतात, त्याचं फंक्शन प्रॉपर करत नाही आणि रिझल्ट काय होतं की पेशंटला क्लिअर विजन मिळत नाही, ज्याला आपण ग्लुकोमा म्हणतो, ठीक आहे. सो ओव्हरऑल ही जी कंडिशन कशामुळं होत आहे तर जे काही इंट्रा ऑक्युलर प्रेशर आहे ते इन्क्रीज झाल्यामुळं मग ट्रीटमेंट आपण काय करणार की हे जे प्रेशर आहे हे प्रेशर इन्क्रीज झालेलं आहे त्याला आपण डिक्रीज करणार. फ्लूइड इन्क्रीज झाला आहे, फ्लूइडला आपण डिक्रीज करणार आहे. सो मग कुठले ड्रग आपण ग्लुकोमाच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतो तर फर्स्ट आहे कोलिनर्जिक ड्रग, ठीक आहे. कोलिनर्जिक ड्रग काय करणार की हे जे काही ॲक्वियस ह्युमर आउटफ्लो आहे याला इन्क्रीज करणार. इथे फ्लूइड इन्क्रीज झाला आहे. आपले कोलिनर्जिक ड्रग काय करणार की हे इन्क्रीज झालेलं फ्लूइडला म्हणणार बाहेर निघ, याचं कॉन्सन्ट्रेशन कमी करणार. ड्रग कुठला आहे, ड्रग आहे पिलोकार्पिन. सेकंड कॉम्बिनेशनमध्ये आपण काय करणार की याच्यासोबत आपण बीटा ब्लॉकर यूज करणार. हे बीटा ब्लॉकर काय करणार की ॲक्वियस ह्युमरचं प्रोडक्शनच कमी करणार. प्रोडक्शनच कमी होणार तर इथे कुठल्याही प्रकारचं ॲक्युमुलेशन होणार नाही तर प्रेशर इन्क्रीज होणार नाही. एक्झाम्पल आहे टिमोलर. देन थर्ड आहे कार्बोनिक अनहायड्रेट इनिबिटर. हे काय करतात तर अगेन ॲक्वियस ह्युमरचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते प्रोडक्शन आहे ते कमी करतं. प्रोडक्शन कमी झालं तर अगेन इथे ॲक्युमुलेशन होणार नाही, प्रेशर वाढणार नाही. एक्झाम आहे ॲसिटाझोलामाइड. अँड फोर्थ वन आहे जो यांच्या कॉम्बिनेशनमध्ये यूज केला जातो दॅट वन इज अ प्रोस्टॅग्लॅन्डिन ॲनालॉग. म्हणजे याच्यामध्ये लोटानो प्रोस्ट हा यूज केला जातो. हा काय करतो तर इनसाईड जे काही ऑक्युलर प्रेशर आहे जे स्पेशली फ्लूइडमुळे वाढलेलं आहे त्याला डिक्रीज करतो, ह्या फ्लूइडला बाहेर काढायचं काम करतो. सो हे जे 4 ड्रग आहे कॉम्बिनेशनमध्ये यूज करतात फॉर द ट्रीटमेंट ऑफ ग्लुकोमा, ठीक आहे. सो येस गाईज, हे झाले आपले मोस्ट इम्पॉर्टंट 3 असे ड्रग्स ज्या स्पेशली यूज केल्या जातात ऑन अ पॅरिफेरल नर्वस सिस्टीमवरती, ठीक आहे. सो ओव्हरऑल आजचा हा जो काही लेक्चर आहे आपला युनिट नंबर 3ला कव्हर करतो. युनिट नंबर 3 हा आपला कम्प्लीट झाला आहे. नोट्स हे आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये अवेलेबल आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही जाऊन इझिली चेकआउट करू शकता, ठीक आहे. सो यस, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण युनिट नंबर 4 आज स्टार्ट करूया, ठीक आहे. सो यस, टिल देन तुम्ही तुमचा स्टडी कंटिन्यू करा अँड बाय बाय.